ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण इथे पाहत असतो की खरं सचिन आणि साक्षीने एका वकिलाच्या मुलीला किडनॅप केलेलं असतं आणि त्याला व्हिडिओ कॉल करून त्याला धमकावत असतो की तू जर मेहपत शिकरेची केस नाही लढलास तर तुझ्या मुलीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्यानंतर खरं तो वकील फार घाबरलेला असतो। आता इकडे दुसऱ्या बाजूला जी प्रिया असते ती अधिराजला भेटून रेस्टॉरंटच्या बाहेर आलेली असते, पण तिची छोटी पर्स मिळत नसते, त्यामुळे ती इथे परत रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी निघालेली असते। आता इकडे जो काही अधिराज असतो तो सायली आणि अर्जुनला भेटलेला असतो आणि त्यांना सांगत असतो की ही मुलगी खरंच फार खोटारडी आहे, इतकी खोटारडी मुलगी मी माझ्या आयुष्यात देखील बघितली नाही, इतक्या कमी वयात ती इतकं खोटं बोलली माझ्याशी असं इथे खरं तो म्हणत असतो। अधिराजचं हे बोलणं ऐकल्यानंतर सायली म्हणत असते हाच तर खोटारड्यापणा तिचा समोर आणायचा आहे असं इथे यांचं बोलणं सुरू असतं। इकडे प्रियाची एंट्री झालेली असते रेस्टॉरंटमध्ये, मात्र तिचं एका वेटरशी जरा भांडणं होतं। ती जोरजोरात ओरडून म्हणत असते की तुझे डोळे गेलेत का, तुला दिसत नाही का असं इथे म्हटलेले असते। हा प्रियाचा आवाज ऐकल्यानंतर खरं सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो। अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग। धन्यवाद।